Jungle. लो आए 7-Eleven में गट्टिया और राहुल देखते हैं क्या सीन है क्या ऐसे टाइप लेट्स ट्राई दिस गाइस इसको ट्राई करते हैं नो शुगर नो कैलोरीज झूठ है गाइस झूठ है सो गाईज आता जे सीन झालं आहे आम्ही गट्ट्याला बोललो कोरियन त्यांनी कप मॅगी घेतले आणि त्याला बोललो बिलकुल स्पायसी नाही पण ते खूप स्पायसी आहे डबल स्पायसी त्याला स्पायसी जमत नाही आता आपण त्याचा रिएक्शन बघू गट्ट्या हे कधी खोलणार आहे हा 10 मिनिटांनी बोलली ती. काय बोलली 10 मिनिटांनी खोलणार ती काय बोलली काय बोलली ती बोलती एवढं तिकडे ना फाटूनच जायला बोलती. टेन्शन नको तिकड नसेल जास्त चल झूठा मला ती बोलली यो थोडं नको टाकू हा यो नको टाकू ती बोलली थोडं तिकट बिलकुल नसेल टेन्शन नको घेऊ यो सॉस नको टाकू गाईस ती बोलली हा. तिकडे ते जास्त पूर्ण टाकलं ना सकाळी येणं लय प्रॉब्लेम लय प्रॉब्लेम होईल बोलले ठीक आहे आपण थोडाच टाकू ठीक आहे ओके सो गाइस तो अभी हम लोग इसको से बनाते हैं, मैं आपको बता क्या करने वाले बनाने वाले क्या बोला बनाने वाले हाय तू फोकस हटा रहा है रुकला ये हुआ नहीं है लगता है. हुआ नहीं क्या 10 मिनट बोला था ना उसने हाँ हुआ है हुआ है देख ऐसा हाथ से ऐसे दबा के देखना उसको नरम नरम पिचक करके ऐसे निकल हो गया हो गया ना तो क्या डालने का अभी उसमें ये डाले इसको बोला ये सब डाल ये सब तो ऐसे क्यों कर रहा है पर तो इसके साथ हम लोग को दिया एक ये पीनट्स है हाँ और ये कुछ तो हरा बात ये बारिश फोकस नहीं हो रहा रुक ये फोकस नहीं हो रहा ये बारिश ही नहीं गाइस हाँ जिससे सुबह त्रास हो सकता है. सुबह त्रास हो जाता है ये फूक मार गरम मसाला जा जा अरे काही नाही मस्त आहे यार मस्त तिकट नाही नाही एवढं काही नाही त्याच्यापेक्षा तर डबल तिकीट राहतो आपण अभी ट्राय करेगा राजा का भाई आमचा प्लॅन फेल झाला आम्हाला वाटलं गट्ट्याला जमणार नाही पण गट्ट्याला जमला आता मी ट्राय करतो वास तर लय बेकार आहे रे तू क्या तू हटलं तू माझ्या मध्ये ते भाई मी जेव्हा कंटेंट काढतो तेव्हाच मध्ये ते भाई कोक लेके आना भारी वाला. बेकार बंद करा ब्लॉग The next day. जय शिवराय मित्र जय महाराष्ट्र तर आता मी इथे गडकिल्ल्यावर आलेलो बेलापूरच्या तर जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी एक प्रकरण बघितलं तिकडे 2 कपल लोक बसलेले तर ते लोक अश्लील हरकती करत होते गडकिल्ल्यावर तर त्यांना तर मी चांगला धडा देऊन इकडून पलवलं आहे पण त्याच्यामध्ये मला एक खूप बोलतात ना एकदम लाज वाटल्यासारखी एक गोष्ट मला समजली की त्याच्यातला तो मुलगा होता तो मुलगा स्वतः मराठी होता आणि तो मराठी असून ती गड किल्ल्यावर येऊन अश्लील हरकती करत होता त्याला तर मी चांगला धडा शिकवला आणि तो गेला इथून तर असा हा आपला शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तर माझं एक म्हणणं आहे गड किल्ल्यावर येतात आणि अगर तुम्ही असं काय बघितलं की कोण असं काय कपल वगैरे असं काय करतोय तर तुम्ही त्यांना बिना घाबरून त्यांना वरडा आणि त्यांना समजावा महत्त्व समजावं किल्ल्यांचं काय आहे आणि त्यांना इथे थांबून नका देऊ मी तर त्यांना पलवलं आहे सो आता तुम्ही पण नेक्स्ट टाइम कधी येणार इथे कुठे तुम्हाला काय दिसलं गड किल्ल्यांवर कारण की हा गड किल्ला आहे कुठला कोटा नाही आहे ही गोष्ट आठवण ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र फ्रेंड्स आता किल्ल्याच्या बाजूला जस्ट एक मंदिर आहे देवीचा तर तिथे आम्ही आलो असं टाइमपास करायला तर इथे बोरांचं झाड बघितलं आहे ते बघा थोडी बोरं इथे तोडलीत मी
अजून तोडतोय. हे बघा ही जाली पण भेटले तोड्यासाठी. आता दाखवतो तुम्हाला कसे तोडतात. तर असं करायचं आणि टिंगिलिंग. हे बघा बोरा आली या. The next day. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी आलेलो आहे दिवाले गावात, जे की आहे बेलापूरमध्ये. दिवाले गावाच्या फिश मार्केटमध्ये आलेलो आहे. हे बघा. सो आता इथे आलो आहे फिश घ्यायला. संडे आहे तर काहीतरी फिशचा प्लॅन आहे मम्मीचा, तर आम्ही फिश घ्यायला आलो आहे. तर बघूया काय काय फिश घेते. तसं मी आज जाणार नाही, तरी पण आज जाऊन थोडासा तुम्हाला क्लिप दाखवते की कसा मार्केट आहे. ओके. हां, आणि अजून एक गोष्ट, हा पहिला असा फिश मार्केट आहे जिथे पार्किंग आहे गाडी लावायला. हे बघा पार्किंग. तर मी माझी गाडी तिथे लावलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे फिश मार्केट आहे आणि इथे माझी गाडी पार्किंगला आहे. सो पार्किंग पण आहे आणि फ्रूट्स पण आहे. फ्रूट्स मार्केट पण आहे आणि व्हेजिटेबल मार्केट पण आहे, ते पार्कच्या साईडला आहे. सो इवन तो कोणाला फ्रूट्स असेल ते पण येऊ शकतात इकडे. तो असा होता फिश मार्केट आतमधला. मला आतमध्ये जास्त जमलं नाही शूट करायला, कारण की मला थोडा वास सहन नाही झाला. व्हायला पाहिजे पण नाही झालं. सो या आता इथे वेट करतो मी, मम्मी येईल अँड देन अगेन नेरूलला जाऊ. मग आम्ही माझं काय फिश घेतलं ते सगळं सांगतो अँड देन काय बनवणार आहे ते पण सांगणार संडे स्पेशल. बाय. सो जसं मी तुम्हाला बोललेलो लास्ट टाईम की फिश मार्केटच्या पार्टीज व्हेजिटेबलचा शॉप आहे. सो इथे आहे फिश मार्केट, हा बॅक साईड आहे आणि इथे पूर्ण व्हेजिटेबल्स, म्हणजे व्हेजिटेबल फ्रूट जे पण पाहिजे तुम्हाला सगळे इथे भेटून जाईल. हे बघा फुल फ्रेश क्वालिटी आणि व्ह्यू पण लय भारी आहे. इकडे तुम्ही व्हेजीस घेऊ शकताय, फ्रूट्स घेऊ शकताय, मसाले बिसाले पण भेटतात, ऊसाचा रस पण आहे, सगळं भेटतं आहे. गाडीची पार्किंग पण अवेलेबल आहे जस्ट फिश मार्केटच्या पार्टी. ओके बाय बाय. सो हा अजून एक गोष्ट मित्रांनो, इथे बसाची सिटिंग एरिया पण आहे, वेटिंग एरिया काइंड ऑफ. तिथे फिश मार्केट आहे आणि इथेच असं बसायचं म्हणजे असं कार्यक्रम केलेला आहे इकडे. बसायचं म्हणजे आरामात आपण बसू शकता. अगर तुम्ही तुमच्या मम्मी पॅरेंट्ससोबत येत आहे व कोणासोबत पण येत आहे, जे पण तुम्ही ज्यांच्यासोबत येत आहे आणि तुम्हाला आत नाही जायचं आहे, तर मोस्टली मॅन जे असतात जे सोबत येतात ते आत नाही जात. सो तुम्ही इथे येऊन असं बसू शकता. लय भारी एरिया आहे आणि एवढी गरमी आहे बाहेर, पण इथे बसले तर बिलकुल गरमी फील नाही होत, बिलकुल नाही. एकदम थंड वाटतो इकडे. तर इथे बसून चिल मारू शकता. तुमची पॅरेंट्स असेल जे पण असतील, जे शॉपिंग जे करायला आलेत ते तिथे आतमध्ये करू शकता आणि तुम्ही इथे चिल्डमध्ये वेट करू शकता. लई इझी आहे इकडे. ते बघा तिकडे आहे फिश मार्केट, त्याच्या पाठी फ्रूट मार्केट आणि इथे सिटिंग एरिया इझी. सो हे काय आता मच्छी घेऊन झालेलं आहे. आता आपण जाऊ घरी. त्याच्या पहिला ऊसाचा रस पिऊ थोडा आणि मग घरी जाऊ. ओके. कोळंबी फ्राय, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय. आणि दुसरं काय फक्त फ्राय? हा फ्राय आणि सुरमईचा हे बनवलाय आंबट कालवण. कुठं? हा बघ सुरमईचं कालवण बनवलाय आणि त्याच्यासोबत ही भाकरी तांदळाची ज्वारीची. बापरे. आणि ही पण बघ तांदळाची भाकरी आहे आणि ही दाल फ्राय आहे. डाळ फ्राय करणार? मच्छी फ्राय बरोबर खायला बापरे छान लागते. आणि छास वगैरे गरमी येतात? छास वगैरे नाही. आणि हा भात आहे कुकर मध्ये. अच्छा रेडी नाही झाला अजून? भात रेडी आहे पण कुकर थंड झाल्यावर होईल. ठीक आहे. मस्त जेवण मला लावाय. काय सीन कुठच्या आणलं सगळं? अरे संडे स्पेशल. ठीक आहे. हो बस कर बस. तो खाना खा के हो चुका है. अभी हम लोग इधर नीचे बैठे हैं सब लोग. असम ने गट्टा ही आया है सिर्फ, तो गट्टा कुछ खा रहा है, तो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क है करके मैं दिखा रहा नहीं. तो फिर हम लोग इधर से रुके. तो अभी एसी सर्विसिंग के लिए आ रहा है एक बंदा, और उसको बहुत लेट हो चुका है. उसका इंतज़ार करते देखते वो आता तभी मैं दिखाता हूँ आपको क्या सीन है. सो हे गाईज, तर आता आम्ही इथे बसलेलो आहे. तर आलेला आहे तो माणूस. एवढा लेट का आला रे? काम होतं माझ्याकडे जास्त. मग आम्ही काय फुकटे आहे का? मग फुकटे कामासाठीच बोलवलंय तुला. येड्या फुकटे आहे का आम्ही? टाइम नाही माझ्याकडे, दुसरीकडे जायचं मला. चल 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 चल.
कुठे मर्सिडीज कुठे आहे आपली? मर्सिडीज इथं बघून घे. हा नाही फरारी. फुल आरामी. फरारी आहे का? फरारी नाही मर्सिडीज. आता आपण बघूया, जाऊया, काम बिम संपूया. काय आलंय एवढ्या दिवसानंतर काय समजत नाही भाई. असं काय करतोय? अपना स्टाईल आहे. आपला स्टाईल काय करत आहे? नाही बायकोचा स्टाईल. चले जाऊ चल. अपना स्टाईल चला. आहे. झाडू मारायचा स्टाईल. चेकिंग चालू आहे. काय इश्यू आहे त्याच्यामध्ये? वो बोल रहा है कि मैं कमा के दे रहा था. चेकिंग कमी आणि फोनवर जास्त आहे. मला मित्र काय सीन आहे? काहीच कामाचं नाही. ठीक आहे. 4 वेळा आलाय पण एसी काय करून गेलाय ना, अजून खराब करून गेलाय दिन ब दिन. तो आमच्या घरी एसी वाला आला आणि सगळे एसी वाले जे बोलतात तो पण तेच बोलताय गॅस संपलाय गॅस. तर त्याच्या बाटल्यामध्ये गॅस भरायला चाललोय. त्याच्यानंतर तो आपल्या एसी मध्ये गॅस भरणार. अरे सगळे एसी वाले हेच का बोलतात गॅस संपलाय. और दूसरे एसी वाले लोग खुद गैस लेके तो आते हैं. हाँ ऐसा नहीं कि भाई लेके आएगा हमको भेज रहे हैं भाई. हमको गैस लेने को भेज रहा है पर क्या करे, अपना दोस्त है, अपने से कम पैसा लेगा तो अपन खुद गैस भरा के लेके आते हैं. चलो हम सोचेंगे. हाँ गाइस हम लोग सोचेंगे उसको पैसा ही नहीं. हाँ उसका पैसा हम लोग ये डिलीवरी चार्जेस में काट देंगे गाइस. ठीक है आएगा तू. सो चला आता आपण धर्मेंद्रला बाय बोलू. चल धर्मेंद्र बाय. चल बाय भेटूया. बाय बाय बाय. ये सॅटर्डेला येड्या टेरेसवर कधी. तुला करायचं आहे. ठीक आहे. लग्न झाल्या म्हणजे मित्राला विसरू नको. ओके वहिनी कशी आहे? ओके चल बाय. चल ओके चला तो चाललाय, आम्ही पण चाललो. बाय बाय बाय. चला आपण पण जाऊतो. आणला कुठे बघू चल पहिले. तर मित्रांनो आम्ही चाललोय नाश्ता चाय नाश्ता करायला आणि आम्हाला आता जॉईन केलेला आहे आंधळ्यानी. आणला आम्हाला जॉईन केलेलं आहे गाईज. काय बोलतो? चाय नाश्ता करूया. एवढ्या असं म्हटलं चाय नाश्ता आहे. तर गाईज थोडासा त्याच्या मिस्टेक आहे, थोडा आवाजात कलगंडी त्याची जरा सरक. रेकॉर्डिंग हा एडिटिंग कट कर. एडिटिंग अच्छा. समोर आवाज कसा आहे तुझा? बाय बाय गाईज. सो गाईस आता मी इथे पोचलेलो आहे चाणक्यला. TS चाणक्यला इकडे. तर आता असा माझा सिम्पल संडे होता. हे टायमाचा वीकेंड असं स्पेंड झालेलं आहे. नाश्ता वाश्ता करून घरी आराम करून AC घरचं सगळं काम बिम करून. तर इथे मी आता पोचलो. इथे मस्त सनसेट आहे, तो एन्जॉय करेन. अँड देन नंतर इव्हनिंगला आम्ही पिक्चर मूवी बघायचा प्लॅन चालू आहे. तर कसं काय सीन आहे गट्ट्या? मूवी सगळं ओके? इव्हनिंग नाही. इव्हनिंग तर 8 वाजे. इव्हनिंग झालेली आहे सॉरी. तर आता रात्री आम्ही पिक्चर बघायचा सीन आहे. नाईटला सगळी मित्र भेटू, आम्ही जमा हो. आज सगळ्यांना जमा झाला पॉसिबल नाही, सगळ्यांना काही ना काही कामं होती. सो जमला नाही. तर आता आम्ही रात्री आम्ही भेटतो. सॅटर्डे संडेला एकदा सगळी ग्रुप भेटतोच. तर संडेला आता रात्री भेटू आम्ही मूवी बघू सगळी आणि घरातून जेवण आणून एक महफिल बसू. आणि मग नंतर आम्ही आमचा वीकेंड, जसं संडे सगळ्यांना सुट्टी असते, कोणाला सॅटर्डे संडे सुट्टी असते, तसा हा ब्लॉग मी वरती एंड करून टाकेन. थँक्यू. सो है व्हाट इज अप गाइस. सो यही था वीकेंड का व्लॉग और सैटरडे संडे का दोनों मिक्स व्लॉग था. तो अगर यहाँ तक व्लॉग देखा ही है तो लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर करना. और थैंक यू फॉर वॉचिंग. कीप लविंग. और कल से मंडे टू फ्राइडे सिर्फ शॉर्ट्स आएंगे. एंड देन फ्राइडे वाला मैं व्लॉग निकालूंगा लंबा. एंड देन सैटरडे संडे एक व्लॉग लेंथली व्लॉग निकालूंगा. ब्लफ हो गया. सो या ऐसे ही करूँगा. सो अभी यहाँ तक अगर वीडियो देखा तो लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब जरूर करना. बाय बाय गाइस.